नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना याच्या पेपर 2मध्ये आज आपण असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत जे तुम्ही स्टडी करताना स्किप नाही केले पाहिजे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आज जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टॉपिक सांगणार आहे किंवा क्वेश्चन्स सांगणार आहे ते तुम्ही केलेच पाहिजे. पण कोणी अशा उद्देशाने हा व्हिडिओ बघू नका की जे मी आज तुम्हाला सांगणार आहे तेच एक पेपर आहे किंवा तसाच पेपर येणार आहे किंवा हाच सेम असा पेपर येणार आहे. तर असं कोणी समजू नका. फक्त ते तुम्हाला सपोर्ट म्हणून किंवा ते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्ही चुकून तुमचा अभ्यास करताना स्किप करू नये म्हणून हा मी व्हिडिओ आज बनवत आहे. तर हा व्हिडिओ बनवत असताना मला मागील काही वर्षांचे प्रिव्हियस इयर MUHSचे क्वेश्चन पेपर, तसंच मागील वर्षाचा MUHSचा रसशास्त्राचा पेपर, त्यानंतर आपली NCISMची जी सिलेबस कॉपी आहे त्यामध्ये जे मार्कांचं वेटेज दिलेलं आहे किंवा खाली तुम्ही पाहू शकता की तिथे सेपरेट क्वेश्चन वाईज वेटेज दिलेलं आहे किंवा समजा मस्ट टू नो, डिझायर टू नो, हे टॉपिक ह्याचं सर्व ॲनालिसिस करून मी काही क्वेश्चन्स तयार केलेले आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत रसशास्त्र पेपर 1च्या दृष्टीने. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, रसशास्त्र पेपर 2 मागील व्हिडिओमध्ये आपण पेपर 1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहिले होते. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा अवश्य पहा. आज आपण पेपर 2 मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स SAQ. तर सुरुवातीला पहिला SAQ किंवा पहिला प्रश्न आहे औषधी प्रयोग विज्ञान. तर औषधी प्रयोग विज्ञान तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. त्यामध्ये काय काय स्टडी करायचं तर त्याची व्याप्ती म्हणजे स्कोप, त्यानंतर प्रशस्त भेषजची लक्षणं आणि औषध सेवनकाल हा व्यवस्थित स्टडी करा. ह्याच्यावर SAQ विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अनुपान. आता अनुपान स्टडी करत असताना तुम्ही रोगानुसार अनुपान व्यवस्थित स्टडी करा, कारण तुम्हाला कोणत्याही कल्पाचा अनुपान विचारला जातो, सोबतच त्याचा तुम्हाला उपयोगही लिहावा लागतो. त्यानंतर त्यामध्ये मेन कोणते आहेत तर योगराज, कैशोर गुगुळ आणि रससिंधूर वगैरे मेन आहेत जे प्रिव्हियस इयरला विचारले गेले आहेत. तरी तुम्ही एकदा इतर गोष्टींचं सुद्धा चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा आहे सिंगल ड्रग. आता मी तुम्हाला सिंगल ड्रग आणि औषधी कल्पाबद्दल काय सांगू तर असं मी सेपरेट तर सांगू शकत नाही की ह्याच्यावरच येईल, कारण जर ते नाही आलं तर तुम्ही परत कमेंट करणार की हे आलं नाही. त्यामुळे सिंगल ड्रग आणि औषधी कल्प हा असा टॉपिक आहे जे तुम्ही सर्व कवर करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी त्याचे घटक द्रव्य तरी कवर करा, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये काय ना काहीतरी लिहिता येईल. व बाकीच्या गोष्टी लिहिण्यासाठी आपले शॉर्ट ट्रिक्स तर आहेतच, त्याचेसुद्धा तुम्ही व्हिडिओ चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्यामुळे घटक द्रव्य खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही पाठ करा. तर सिंगल ड्रगमध्ये तुम्हाला असा विषय आहे की तुम्हाला SAQ किंवा LAQ असे दोन्ही परफेक्ट फिक्स प्रश्न येणारच आहेत. त्यामुळे जर तुम्ही ते केलं तर तुमचे दोन्ही गोष्टी कवर होत आहेत. त्यामुळे माझं असं तुम्हाला एक सांगणं आहे किंवा ॲडवाईस आहे की तुम्ही सिंगल ड्रग, औषधी कल्प हे कवर करा, पूर्ण स्टडी करा, कारण ते तुम्हाला LAQ किंवा SAQ असं कुठं ना कुठेतरी फिक्स येणारच आहे. त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुम्ही कंप्लीट फिक्स करा. त्यानंतर नेक्स्ट भस्मावरती प्रश्न येतो. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही धातूचा भस्म विचारला जातो, त्याची निर्माण विधी, उपयोगिता, मात्रा हे विचारलं जातं किंवा कदाचित तुम्हाला शुदा वर्गावर सुद्धा भस्म विचारला जाऊ शकतो. तसंच आता जसं सिंगल ड्रगला ही गोष्ट लागू होते त्याचप्रमाणे यालासुद्धा ही गोष्ट लागू होते की जर तुम्हाला धातूवरती भस्म विचारला तर तुम्हाला LAQमध्ये दुसऱ्या कशावर तरी विचारता येईल आणि वाईस वर्सा. तर अशा प्रकारे प्रश्न फ्रेम केले जातात, तर त्यानुसार स्टडी करा. नेक्स्ट आहे औषधी कल्प. औषधी कल्प 1 व औषधी कल्प 2 यावर तुम्हाला सेपरेट एक SAQ विचारला जातो. तर औषधी कल्प 1मध्ये 17-18 कल्प येतात. तर आता मी तुम्हाला 17-18 कल्पापैकी 2-3 कल्प सांगणार, हेच येतात असं म्हणणार, मग तुम्ही बाकीचेच स्टडी करणार नाही. त्यापेक्षा मी तुम्हाला एक ॲडवाईस देतो की तुम्ही औषधी कल्प 1 आणि 2 दोन्ही व्यवस्थित स्टडी करा. कमीत कमी त्याचे घटक द्रव्य नीट स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला ते LAQ व SAQ दोन्हीमध्ये उपयोगी पडतील. तर यामध्ये मेन आहेत आरोग्यवर्धिनी वटी, कुमार कल्याण, श्वासकुटार, सूतशेखर आणि प्रवाळ पंचामृत. तर हे मेन कोणत्या उद्देशाने आहेत तर ते प्रिव्हियस इयरला आलेत त्यामुळे मेन आहेत. हे काय माझ्या हिशोबाने मेन आहे वगैरे असं नाही आहे. त्यानंतर औषधी कल्प 2मध्ये सगळे फॉर्म्युलेशन तुम्ही कवर करा. त्याच्यामध्ये मेनली घटक द्रव्य पाठ करा व इतर गोष्टींसाठी आपली ट्रिक आहेच. SAQमध्ये नेक्स्ट आहे न्यूट्रासिटिकल्स. न्यूट्रासिटिकल्सवर कशा प्रकारे प्रश्न विचारतात त्याचे जे आपले सिलेबसमध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत तर त्याची निर्माण विधी आणि उपयोग विचारले जातात, तर ते व्यवस्थित स्टडी करा. औषधी प्रयोग मार्गामध्ये तुम्हाला माहिती आहे 5-6 मार्ग आहेत. तर त्यापैकी कोणत्याही एका मार्गावर तुम्हाला SAQ विचारला जातो, तर तुम्हाला तो मार्ग डिटेल लिहावा लागतो त्याच्या एक्झाम्पलसोबत. त्यामध्ये प्रिव्हियस इयरला पडलेले आहेत मुखमार्ग, नासामार्ग आणि नेत्रमार्ग. तर इतर मार्गांचे सुद्धा तुम्ही चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स आणि किंवा ADR म्हणजे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. तर ह्यावर सुद्धा SAQ विचारला जातो. तुम्हाला माहिती असेल की 8 जे SAQ असतात त्यापैकी एक SAQ हा डिझायर टू नोवर विचारला जातो कंपल्सरी. तर फार्माकोव्हिजिलन्स हा डिझायर टू नोचा टॉपिक आहे, त्यामुळे येण्याचे चान्सेस जास्त आहे. तसंच रॅशनल प्रेस्क्रिप्शन अलॉंग विथ सेफ डिस्पेन्सिंगवर सुद्धा SAQ विचारला जाऊ शकतो. आजपर्यंत प्रिव्हियस इयरला शक्यतो विचारला गेलेला नाही आहे. त्यानंतर TKDL ट्रेडिशनल प्रॅक्टिसेसमध्ये ते सुद्धा DKचा टॉपिक आहे, तो सुद्धा व्यवस्थित स्टडी करा. आणि डोसेज फॉर्म, त्यामध्ये त्याची नीड,
त्या म्हणजे महत्त्व, त्यानंतर त्याचे प्रकार आणि रूट्स ऑफ डोसेज फॉर्म. तर ह्या डोसेज फॉर्मवर सुद्धा SAQ प्रिव्हियस इयरला विचारलेला आहे. तर हे सर्व टॉपिक्स व्यवस्थित स्टडी करा, यावर तुम्हाला SAQ विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहेत LAQ 10 मार्कांचे क्वेश्चन. त्यामध्ये आता मी तुम्हाला सारखं वारंवार व्हिडिओमध्ये सांगत आहे की जे सिंगल ड्रग आणि औषधी कल्प आहेत ते तुम्हाला मी स्पेसिफिक नाही सांगू शकत की हाच येईल, कारण पेपर कसा काढतील काय काढतील यावर आपण असं बसून नाही सांगू शकत की हाच येईल. त्यामुळे मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगितली की सगळे फॉर्म्युलेशन्स तुम्ही घटकद्रव्य तरी कमीत कमी पाठ करा, कारण तुम्हाला ते उपयोगी पडेल LAQ आणि SAQ दोन्हीमध्ये. तर आता सिंगल ड्रग, आता ह्या बाबतीत एक गोष्ट तर अशी आहे की SAQमध्ये जर तुम्हाला सिंगल ड्रग विचारला तर तो सोडून दुसरा तुम्हाला LAQला विचारला जाईल. म्हणजे आपल्याला सिलेबसमध्ये एकूण 4च सिंगल ड्रग आहेत, गुडूची, आमलकी, त्यानंतर गंधक आणि गैरिक. तर मग गंधक आणि गैरिकवर समजा तुम्हाला SAQ विचारत असतील तर ते गुडूची आणि आमलकीवर तुम्हाला LAQ विचारू शकतात. आणि गुडूचीवर प्रिव्हियस इयरला प्रॉपर LAQ विचारले गेलेले आहेत. त्यामुळे गुडूची आणि आमलकी हे तुम्ही LAQच्या दृष्टीने स्टडी करा, त्याचे सर्व कल्प नीट स्टडी करा. सर्व कल्पांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, तर ते तुम्ही एकदा पाहू शकता. त्यानंतर औषधी प्रयोग मार्ग, औषधी प्रयोग मार्गावर रेअर चान्सेस आहे की LAQ विचारतील. का सांगतो, कारण औषधी प्रयोग मार्गाला 10 मार्कांचं वेटेज आहे व त्यावर एक स्पेसिफिक SAQ आहे. तर 5 मार्क तिथे गेल्याने LAQ विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यानंतर जसं मी तुम्हाला SAQमध्ये सांगितलं की धातू आणि शुद्धा वर्गाच्या भस्मावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, तसंच LAQमध्ये सुद्धा विचारू शकतात. त्यामध्ये मेनली लोह, तांबरा आणि अभ्रक भस्म व्यवस्थित स्टडी करा. त्याचे गुणधर्म, त्याची उपयोगिता, त्याची निर्माण विधी हे सर्व तुम्हाला LAQमध्ये विचारतात. व त्यानंतर औषधी कल्प 1 वर सेपरेट SAQ आणि औषधी कल्प 2 वर सेपरेट SAQ. तर यामध्ये जे कल्प सांगितले ते तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. औषधी कल्प 2 मध्ये स्पेशली ब्राह्मी घृत, संजीवनी वटी, च्यवनप्राश, योगराज गुगुळ, अशोकारिष्ट यावर मागच्या वर्षी किंवा प्रिव्हियस इयरला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, तर ते जास्त स्पेसिफिकली स्टडी करा. तर व्यवस्थित अभ्यास करा. आता मी तुम्हाला रसशास्त्र पेपर 1 व पेपर 2 दोन्हीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर सुरुवातीचे हे 2 पेपर आहेत, व्यवस्थित स्टडी करा. पेपरविषयी जर तुम्हाला काही शंका असेल, डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तर हे होते रसशास्त्र पेपर 2 संबंधित मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. हे तुम्ही अजिबात इग्नोर करू नका, स्किप करू नका. यांना तुम्ही तुमच्या स्टडीमध्ये इन्व्हॉल्व करा. नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये पासिंग मार्क्स मिळवण्यासाठी याचा खूप उपयोग होईल. तर व्यवस्थित स्टडी करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल व त्यांनासुद्धा एक्झाममध्ये हेल्प होईल. असंच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.